हॅलो फ्रेंड्स, आज की नाही आपण खास उन्हाळ्यासाठी कडुनिंबाचा साबण घेऊन आलेलो आहोत. याआधी देखील मी असा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये मला भरपूर कमेंट आला आहे फ्रेंड्स तुमच्या. खूप छान तुम्ही या व्हिडिओला प्रतिसाद दिलेला आहे. तर या साबणाविषयी तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहेत, खूप सारे प्रश्न आहेत. त्याची उत्तरं मी आज या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर यासाठी आपण इथं घेतलेलं आहे कडुनिंबाची पानं. तर या ठिकाणी कडुनिंबाची पानं आपण एवढे घ्यायची की त्याचा वाटीभर रस निघाला पाहिजे. कडुनिंबाची ताजी पानं इथे आपण घेणार आहोत. ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मिक्सरला आपण हे वाटून घेणार आहोत. तर मिक्सरला वाटण्याच्या आधी धुणं का गरजेचं आहे, कारण की यामध्ये भरपूर धुळीचे कण असतात, ते आपले निघाले पाहिजे. म्हणून हे पानं आपण स्वच्छ धुणे खूप गरजेचे आहे. आता आपण हे पानं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहोत आणि त्याआधी आपण ह्यामध्ये कोरफडीचं पान देखील टाकणार आहोत. तर या ठिकाणी मी एकच कोरफडीचं पान घेतलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही 2 देखील घेऊ शकतात. हे प्रमाण थोडंसं खालीवर झालं तरी काही हरकत नाही, कारण की साबण खूप छानच बनतो आणि शिवाय होममेड असल्यामुळे यामध्ये काहीच आपण केमिकल वापरत नाही आहे. आणि फ्रेंड्स, महत्त्वाचं सांगायचं म्हणजे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, कारण की पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला हा साबण कळणार आहे मी इथे किती प्रमाण घेतलेलं आहे ते. कारण की बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये ते सुद्धा विचारले की तुम्ही प्रमाण सांगा मॅडम. तर यामध्ये मी तुम्हाला प्रमाण देखील सांगितलेलं आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे पानं टाकून घ्यायचे आहे आणि जे कोरफडीचे पान आपण चिरले होते ना, ते देखील टाकून घेणार आहोत. कोरफडीचे पान टाकताना त्यातले जे काटे ते मात्र प्रथम आपण काढून घेतलेले आहेत. आता फ्रेंड्स, तुम्ही काय करता, ह्यामध्ये पाणी भरपूर घालता. तर पाणी भरपूर नाही घालायचं, अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचे, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे बघा. आणि काय होतं, मग तुम्ही खूप पाणी घालतात, मग त्यामुळे साबणामध्ये देखील पाणी जातं आणि साबण हा जेलीप्रमाणे तयार होतो. आता फ्रेंड्स बघा, आपण एक कपडा इथे घेतलेला आहे कॉटनचा आणि त्या कॉटनच्या कपड्याने आपण हे जे मिश्रण आहे पानांचं ते आपण गाळून घेणार आहोत. म्हणजे जे काही चोथा असेल ना, तो आपण निघून जातो आणि पूर्णपणे रस आपल्याला मिळतो कडुनिंबाचा. तर अशा प्रकारे आपण कपड्याची गाठोडी करायची आहे आणि कपडा असा हळूहळू हाताने दाबत दाबत हा रस आपण काढायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. वाटी मात्र ही मोठी नाही, अगदी छोटीशी वाटी इथे मी घेतलेली आहे. वाटीभर म्हटल्यानंतर तुम्ही अगदी मोठी वाटी घ्याल तर असं नाही बरं का. अगदी लहानशी वाटी घ्यायची आहे मीडियम साईजची आणि त्यामध्ये हा कडुनिंबाचा रस आपण गाळून घ्यायचा आहे. अर्धी वाटी इथे भरलेली आहे मीडियम साईजची. आता हा पूर्णपणे रस आपल्याला मिळालेला आहे, फेस आलेला आहे, म्हणजेच आपण कोरफडीचं पान वापरल्यामुळे ह्याला फेस येतो. आता आपण साबणाचा बेस इथं घेत आहोत. हा साबणाचा बेस आहे ग्लिसरीनयुक्त, म्हणजे हा सर्व त्वचेसाठी उपयुक्त असा आहे. तुम्ही रफ त्वचा घ्या, कोरडी त्वचा घ्या किंवा ऑइली त्वचा घ्या, या सर्वांसाठी हा उपयुक्त आहे. या साबणामध्ये ऑलरेडी ग्लिसरीन असल्यामुळे हे वेगळं काही टाकायची गरज पडत नाही. तर इथे आपण अर्धा किलो साबणाचा बेस घेतलेला आहे. तर हा ऑनलाईन मार्केटमध्ये सहज मिळून जातो. यावर देखील मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की ताई, हा साबण कुठे मिळेल? तर फ्रेंड्स, तुम्हाला हा साबण बेस ऑनलाईन मार्केटला नक्कीच मिळून जाईल. तर तुम्हाला हा साबण घ्यायचा असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक देत आहे. तुम्ही ती लिंक नक्की चेक करा, त्यावर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला ऑनलाईन मार्केट ओपन होईल, त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला घरपोच साबण मिळून जाईल. तसेच साबण करण्यासाठी जे साहित्य मी इथे वापरलेलं आहे त्या साहित्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही ते नक्की चेक करा आणि तुम्ही त्यावरून साबण बेस, त्यानंतर ॲरोमा ऑइल आणि साबणाचा मोल्ड ऑर्डर करू शकतात. तर फ्रेंड्स, तुम्ही आता बघू शकता हा पण बेस आहे तो कापून घेतला आहे. अगदी सॉफ्ट असल्यामुळे सुरीने हा सहज कापता येतो. आपल्या अर्धा किलो साबण बेसमध्ये ते 6 साबण तयार होतात. अर्थात तुमच्या साच्यावर अवलंबून आहे, तुम्ही कुठला मोल्ड वापरत आहात. तर तुम्ही वाटीमध्ये पण हा साबण बेस सेट करू शकतात. तर फ्रेंड्स, आता आपण साबण बेसचे तुकडे आहेत एका भांड्यात टाकून घेऊया. साबण बेस हा डायरेक्ट गॅसवर तापवायचा नाही आहे, तर याला आपण डबल बॉयलर पद्धतीने तापवणार आहोत. म्हणजे आपण याला काय करायचं की पाण्याचं एक मोठं भांडं घ्यायचं भरलेलं आणि त्यावरती मावेल असं छोटंसं भांडं घ्यायचं, जेणेकरून ते पाण्याच्या संपर्कात यायला नाही पाहिजे किंवा साबण बेसमध्ये पाणी जाता कामा नये. आता जसं जसं खालून पाणी गरम होईल तसं तसं आपण साबण बेस हा वितळायला लागेल, कारण की खाली भांड्याला पाण्यामध्ये आपण ठेवलेलं असल्यामुळे जे पाण्याची जी गरमाई आहे त्या भांड्याला लागून त्या भांड्यातला साबण बेस वितळायला लागतो. तर ह्या पद्धतीनेच आपण साबण बेस वितळून घ्यायचा आहे. कुठेही याला जळका वास लागत नाही किंवा साबण बेस खराब देखील होत नाही. तर तुम्ही बघू शकता साबण बेस पूर्णपणे वितळलेला आहे. आता हे साबण बेस आपण गॅसच्या खाली उतरवून घ्यायचं आहे. जर तुम्ही गॅसवरच टाकलं ना तर ते पूर्णपणे जळण्याची शक्यता असते. म्हणून साबण बेस गरम असताना त्यामध्ये आपण हे 2 थेंब आपण ॲरोमा ऑइल टाकलेलं आहे आणि व्हिटॅमिन ईची आपण गोळी टाकलेली आहे. आता व्हिटॅमिन ई का टाकायचं, कारण की त्वचा कोरडी पडत नाही. आता उन्हाळा चालू असल्यामुळे तुम्ही ही गोळी स्किप करू शकतात. फक्त आपण ॲरोमा ऑइल टाकलं तरी पण पुरेसं आहे. आता ॲरोमा ऑइल टाकण्याचं कारण म्हणजे की सुगंध खूप छान येतो साबणाला, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा ॲरोमा इथे वापरू शकतात. आता आपण वाटीमध्ये काढलेला कडुनिंबाचा रस आणि ॲलोवेराचा रस एकत्र केला आपण आता टाकून घेऊया आणि हे खूप छान असं हलवून घ्यायचं आहे. हे मिश्रण चांगलं मिक्सअप करायचं आहे, त्यामध्ये पूर्णपणे ते एकजीव झालं पाहिजे. जर तुम्हाला वाटलं की साबण बेस थंडागार होते तर पुन्हा तुम्ही पाण्यावरती ठेवायचे, थोडंसं पाणी गरम असायला हवं आणि त्या पाण्यावरती आपण हे चांगलं हलवून घ्यायचं आहे.
तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता काठाने थोडंसं ते आता थंड व्हायला आलेलं आहे. थंड होण्याच्या आधी आपण आता करूया याला सेट. तर हा साबणाचा मोल्ड तुम्हाला कुठेही बाजारामध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल. याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ते नक्की चेक करा. जर तुमच्याकडे साबणाचा मोल्ड नसेल ना तर तुम्ही याला वाटीमध्ये देखील सेट करू शकतात. मात्र वाटीला थोडंसं आधी तेल लावायचं आहे, त्यामध्ये आपण साबणाचे जे मिश्रण आहे ते ओतायचं आहे आणि काही मिनिटात आपला साबण इथे रेडी होतो. तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी ते साबण ओतून घेतलेलं आहे साबणाच्या मोल्डमध्ये. आता मी पुन्हा पाव किलोचं मिश्रण तयार करून मी 3 साबणांमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर इथे आपले अर्धा किलो साबण तयार झालेले आहे. अर्धा किलोमध्ये 6 साबण तयार झालेले आहे. तर हे प्रमाण आपल्या पूर्णपणे मोल्डवरती अवलंबून आहे. तुमच्याकडे मोल्ड जर 3चा असेल 4चा असेल त्याप्रमाणे तुम्हाला हा साबण बेस लागणार आहे. आता इथे माझ्याकडे 6 साबणांचा मोल्ड असल्यामुळे आपल्या इथं अर्धा किलोमध्ये आपले साबण इथं बनवून तयार झालेले आहे. रेडीमेड साबणाला सुद्धा लाजवतील अशी सुंदर साबण इथे आपली तयार झालेली आहे. कुणीही म्हणणार नाही की हा साबण आपल्या घरगुती आहे. साबण सेट करण्यासाठी अवघे 10 ते 15 मिनिटांची आवश्यकता असते. साबण अगदी पटकन सेट होऊन जातो. तर फ्रेंड्स आता उन्हाळा चालू असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. तर तुम्हाला अगदी पटकन साबण सेट करायचा असेल तर हा साचा फ्रीजमध्ये ठेवून द्या. अगदी 10 मिनिटांमध्ये आपला साबण तिथे तयार होतो. कमेंटमध्ये मला हे सुद्धा विचारले गेले की मॅडम हा साबण किती दिवस टिकतो. तर तयार साबण हा महिना किंवा 2 महिनाभर सहज टिकतो, कारण की होमली साबण असल्यामुळे थोडासा कलर चेंज होऊ शकतो, परंतु साबण एक्सपायर होत नाही. तुम्ही 6 साबण केल्यानंतर तुम्हाला ते सहज तुम्हाला 8 दिवसाला एक साबण पुरून जातो. तर मला असं वाटतं की तुमच्या शंकांची मी उत्तरं पण दिलेली आहे आणि व्हिडिओसुद्धा तयार केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी साबण हाताला लावून दाखवत आहे बघा. फेस देखील छानच होत आहे. आता काय सांगू, सुगंध खूप छान येत आहे, कारण की लेव्हेंडरचा मी इथे अरोमा वापरल्यामुळे सुगंध तर खूपच छान येत आहे. तर फ्रेंड्स असे नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब तर केलंच पाहिजे. चला तर पटकन सबस्क्राईब करा आणि आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.